कोल्हापूरमधील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाच्या आस्थापनेवरील वर्ग ड संवर्गातील एकूण 102 रिक्त पदांसाठी सरळ सेवेअंतर्गत IBPS कंपनीमार्फत भरती प्रक्रिया राबवली जाते। यासाठी दिनांक 31 ऑक्टोबर 2024 ते 20 नोव्हेंबर 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत देण्यात आली होती। नोकरीसाठी अनेकांनी अर्ज भरले। ही परीक्षा 19 मे रोजी होणार असून अनेकांनी अर्ज भरताना कोल्हापूर हे परीक्षा केंद्र निवडून सुद्धा त्यांचं सेंटर लांबचा जिल्हा दाखवतंय। यावर परीक्षार्थींनी सवाल करत याच जिल्ह्यात परीक्षा केंद्र मिळावं अशी मागणी केली आहे। आरोग्य विभाग टक्षसेवकचा फॉर्म भरलेला होता जानेवारी महिन्यात आणि आता मला काल अचानक मेल आला की नाशिकला परीक्षा केंद्र आहे आणि मी अर्ज करताना कोल्हापूरमध्ये परीक्षा केंद्र निवडले होते, तरी मला नाशिक केंद्र आले जे माझ्या घरापासून 400 ते 450 किलोमीटर आहे। तर मला त्याचा शारीरिक आर्थिक मानसिक त्रास होणार आहे अचानक परीक्षेला जाण्यासाठी। सकाळी 8 वाजता माझी परीक्षा आहे, तर काहीतरी यातून मार्ग निघावा। हे जवळजवळ हुजनांच्या मुलांना नोकरीपासून वंचित ठेवण्याचा सरकारचा डाव आहे का, असा सवाल संविधान सन्मान युवा प्रतिष्ठान संघटनेकडून करण्यात आलाय। जागांसाठी फॉर्म भरत असताना अनेक विद्यार्थ्यांनी ते फॉर्म भरत असताना परीक्षा केंद्र हे कोल्हापूर निवडलेलं आहे। कोल्हापूर निवडलेलं असताना 2 दिवसावर परीक्षा आलेली असताना मात्र यांच्या गलतान कारभारामुळे अनेक विद्यार्थ्यांना नाहक त्रास होत आहे। काही जणांना पुणे, नाशिक, बुलढाणा अशी परीक्षा केंद्र पडलेली आहेत। त्यांना जाण्या येण्याचा कोणताही सोर्स नाही। अनेक विद्यार्थ्यांकडून पैसे आकारण्यात आलेले आहेत। मग कोल्हापूर हे केंद्र द्यायचं आणि मात्र परीक्षेसाठी त्यांना केंद्र पुणे आणि नाशिक ढकलायचं, याचं कारण काय? म्हणजे फॉर्म भरलेले विद्यार्थी तिथून बाहेर पडावेत आणि तुम्ही वेगळ्या पद्धतीनं कुठले त्या ठिकाणी भरती करणार आहात का? आणि बहुजन वर्गातील मुलांवर हा अन्याय होणार आहे का? असा जर अन्याय होत असेल तर आम्ही तो मुळीच खपवून घेणार नाही आणि यासाठी तीव्र आंदोलन करण्याचा आम्ही इशारा देत आहोत।